मित्र हो, आहारशास्त्रामध्ये दुधाला संपूर्ण आहार म्हटलेला आहे। अगदी लहानांपासून ते वयस्कांच्या पर्यंत दूध हा पदार्थ सगळ्यांच्याच आवडीचा आहे आणि म्हणून बरेच लोक त्यांच्या दररोजच्या आहारामध्ये दुधाचा वेगवेगळ्या पद्धतीने समावेश करताना आपल्याला दिसून येतात। परंतु 90% जास्त लोकांना दुधाबद्दल शास्त्रीय माहितीच नसते। त्यातल्या त्यात जर तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, वजन जास्त वाढलेलं असेल, पॅरालिसिस झालेला असेल, थायरॉइड असेल, संधिवात असेल किंवा अजून कुठलाही आजार असेल तर अशा वेळी दूध प्यावं का, प्यावं तर किती प्यावं, कसं प्यावं, कुठल्या वेळेला प्यावं याबद्दल सविस्तर माहितीच नसते। त्यामुळे त्या लोकांना दूध पिण्याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसतो। यासोबतच दुधाचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत, दूध पित असताना नेमकी काय काळजी घ्यावी म्हणजे आपल्याला दुधाच्या मधले पोषक घटक शरीराला चांगल्या पद्धतीने लागू करून घेता येतील। यासोबतच दुधामुळे ऍसिडिटी होते का, पोटामध्ये गॅस होतो का, हळद आणि दूध घेण्याचे खरंच आपल्या शरीराला फायदे होतात का, या सगळ्यांच्या बद्दल मनामध्ये शंका असते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये सविस्तर शास्त्रीय पद्धतीने सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, आपल्या जन्माची सुरुवातच आईच्या दुधाने होते आणि आरोग्यशास्त्र असं सांगतं की ज्या बाळांना जन्म झाल्यानंतर आईचं दूध लवकरात लवकर मिळतं, म्हणजे साधारण 1 तासाच्या आत मिळतं, जी बाळ पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त आणि फक्त आईचं दूधच पितात, 1 वर्षाचं होईपर्यंत ज्यांना वरचं दूध दिलं जात नाही, ज्या बाळांना पावडरचं दूध किंवा बॉटल मधलं दूध देण्याचं टाळलं जातं, अशा बाळांना भविष्यामध्ये बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, अजून कुठलेही आजार होण्याचा धोका कित्येक पटीनं कमी होतो। त्यामुळे आईच्या दुधाला आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे। त्याच्यानंतर मात्र महत्वाचं असतं ते म्हणजे वरचं दूध। त्याच्यामध्ये आहे म्हशीचं दूध, गाईचं दूध, शेळीचं दूध असेल किंवा अजून कुठल्या वनस्पतीजन्य पदार्थांच्या पासून तयार केलेलं दूध असेल, या सगळ्या दुधांचे एक विशिष्ट खासियत आहे, त्यांचं एक विशिष्ट महत्व आहे, त्याची विशिष्ट पोषक तत्व आहेत। आता पाहूया दुधामध्ये असं नेमकं काय आहे ज्याच्यामुळे आपण त्याला संपूर्ण आहार असं म्हणतो। मित्र हो, दुधामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 85% इतकं पाणी आहे, 3 ते 4% प्रोटीन आहे, 3 ते 7% फॅट अर्थात चरबी आहे, 5% कार्बोदक अर्थात कार्बोहायड्रेट्स आहेत। यासोबतच दुधामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणामध्ये आहे। साधारण 100 ml दुधामधून आपल्याला 60 ते 100 किलो कॅलरीज इतके उष्मांक अर्थात कॅलरीज मिळतात। आता पाहूया नियमितपणे आहारामध्ये दुधाचं सेवन करण्याचे 10 मुख्य फायदे कुठले। त्यामध्ये सगळ्यात पहिला फायदा आहे तो म्हणजे याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन डी आणि मुबलक प्रमाणामधलं कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, यामुळे आपली हाडं, सांधे मजबूत होतात, दाताचं आरोग्य आपल्या चांगलं राहण्यासाठी मदत होते। नंबर 2, याच्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, झिंक आणि अँटीऑक्सिडंट मुळे आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते आणि वेगवेगळ्या संसर्ग, इन्फेक्शन होण्यापासून आपला बचाव होतो। नंबर 3, याच्यामधल्या कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुळे आपल्या शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी देखील मदत होऊ शकते। नंबर 4, दुधामध्ये ट्रिप्टोफान नावाचे अमायनो ऍसिड्स असतात, ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन नावाचा चांगला हार्मोन स्त्रावला जातो, ज्याच्यामुळे आपल्याला शांत झोप लागण्यासाठी मदत होते। निद्रानाशाच्या आजारामध्ये हे वरदान आहे। नंबर 5, दुधामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन B12 मुळे आपल्या मेंदूचं आणि चेतापेशींचं आरोग्य चांगलं राहतं। ज्या लोकांना हातापायामध्ये मुंग्या येणं, बधिरपणा येणं, सतत थकवा, अशक्तपणा जाणवणं किंवा विचार करण्यासाठी काही अडचणी येणं, कन्फ्युजन वारंवार होणं, स्मरणशक्ती कमी होणं, अशा प्रकारच्या समस्यांच्या मध्ये या व्हिटॅमिन B12 मुळे फायदा होतो। नंबर 6, दुधामध्ये असणारे वेगवेगळी खनिज आणि जीवनसत्व यामुळे आपली त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होते। नंबर 7, जे लोक दररोज शारीरिक
श्रमाचे कष्ट करतात किंवा शारीरिक श्रमाचा व्यायाम करतात, जिम करतात किंवा स्पोर्ट मध्ये खेळामध्ये भाग घेत असतात, ज्यांना सतत अशक्तपणा येतो, कुठल्या तरी आजारपणामधून उठतात, कुठलं तरी मोठं ऑपरेशन झालेलं असतं, अशा वेळी थकवा दूर करण्यासाठी किंवा शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी दूध हा एक उत्तम पर्याय मानला जातो. नंबर 8, दुधामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आणि फॅट आहे, त्याच्यामुळे पोट लवकर भरतं, जास्त वेळासाठी ते भरल्यासारखं राहतं, आपल्याला जास्तीच लागलीच खावखाव होत नाही. नंबर 9, नियमित दूध पिल्यानं मानसिक आरोग्य चांगलं राहतं, मूड देखील सुधारण्यासाठी मदत होते, उदासी, डिप्रेशन यासारख्या आजारावर देखील मात करण्यासाठी मदत होते. नंबर 10, दुधामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाण्याची मात्रा आहे, त्यामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशन, जलशुष्कता होण्यापासून बचाव होतो आणि आपल्या शरीराचं चांगलं सिंचन होतं. आणि नंबर 11, बोनस फायदा आहे, जे लोक मांसाहार अजिबात करत नाहीत, अंडी, मांस, मासे, मटण खात नाहीत, चिकन खात नाहीत, अशा लोकांना प्रोटीन, व्हिटॅमिन B12 आणि इतर खनिजांचा चांगला नैसर्गिक स्रोत कुठला असेल तर तो म्हणजे दूध आहे आणि त्यामुळेच आपण दुधाला संपूर्ण आहार असं म्हणतो. आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा. ज्या लोकांना बीपी आहे, शुगर आहे, रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे, वजन वाढलेलं आहे, पॅरालिसिस झालेला आहे, अशा लोकांनी दूध प्यावं का, प्यावं तर किती प्यावं, कसं प्यावं आणि त्याचा मला चांगल्या प्रकारे कसा फायदा करून घेता येईल. तर मित्र हो, दुधाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर दुधाची ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे दूध पिल्यानंतर आपल्या शरीरातली साखर किती वेगानं, किती जास्त प्रमाणामध्ये वाढावी याचं प्रमाण ठरवणं म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स असतं. या दुधाची ग्लायसेमिक इंडेक्स ही साधारण 30 ते 40 असते, जी की इतर पदार्थाच्या तुलनेनं फार कमी आहे, ज्याच्यामुळं आपल्या शरीरातील रक्तातील साखर खूप वेगानं अचानकपणे वाढत नाही. यासोबतच या दुधाचा ग्लायसेमिक लोड देखील कमी आहे. त्यामुळे आता सांगितलेल्या सगळ्या आजारांच्या मध्ये जर तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर तुम्ही 2 जेवणांच्या मध्ये जेव्हा तुम्हाला भूक लागते किंवा काहीतरी खावंसं वाटतं, अशा वेळी कुठले तरी साखर टाकलेले ज्यूस, सरबत, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा बॉटल मधले एनर्जी ड्रिंक पिण्यापेक्षा अशा वेळी साखर किंवा इतर कृत्रिम गोड पदार्थ न टाकलेलं दूध घेणं हे चांगला नैसर्गिक पर्याय मानला जातो. असं असलं तरी दुधाचे 2 महत्वाचे तोटे आपल्या शरीराला या आजाराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना होतात. त्यामधला सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे दुधामध्ये असणारी लॅक्टोज नावाची जी साखर आहे ती कार्बोहायड्रेट स्वरूपामध्ये आहे आणि कार्बोहायड्रेट हा असा पदार्थ आहे जो शुगरच्या पेशंटमध्ये रक्तातील साखर वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. मित्र हो, या लॅक्टोज नावाच्या साखरेमुळे दूध पिल्यानंतर आपल्या शरीरातली साखर काही ना काही प्रमाणात वाढतच असते. साधारण 100 ml दुधामध्ये 5 ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट आपल्याला मिळतात आणि जर समजा 200 ml म्हणजे साधारण ग्लासभर दुधामधून आपल्याला त्याच्या दुप्पट म्हणजेच 10 ग्रॅम इतके कार्बोदक आपल्या शरीरामध्ये जातात, जी की शरीरामध्ये रक्तातील साखर वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. मात्र असं असलं तरी या लॅक्टोज मुळे आपल्या शरीरातील साखर वाढू नये यासाठी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे दुधाचे पदार्थ घेणं. त्यामध्ये 2 महत्वाचे पदार्थ आहेत, ते म्हणजे दही आणि ताक. जेव्हा तुम्ही दही बनवता किंवा ताक बनवता, दुधामध्ये असणारी जी इतर पोषक घटक आहेत त्यांचं प्रमाण अजिबात कमी होत नाही. किंवा ज्या लोकांना दूध अजिबातच खाऊ वाटत नाही, दुधाचा वास येतो किंवा दुधाची चव आवडत नाही, दूध खाल्ल्यानंतर त्रास होतो किंवा पोटाच्या तक्रारी होतात, अपचन होतं, ऍसिडिटी होते, अशा वेळी आपल्याला दही आणि ताक हे चांगला बेस्ट पर्याय आहे. एवढंच नाही तर हे दही आणि ताक पचायला देखील सहज सोपं आहे. या दही आणि ताकाच्या मध्ये असणारे जे चांगले बॅक्टेरिया, चांगले जीवाणू जे आहेत ते आपल्याला आपल्या पचनशक्तीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी, तिथलं चांगलं वातावरण मेंटेन करण्यासाठी मदत करणार आहेत आणि त्यामुळे एकूणच आपली पचनशक्ती चांगली होऊन आपलं संपूर्ण शरीराचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होणार आहे. दुसरा पदार्थ आपण खाऊ शकतो तो म्हणजे पनीर. याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन आहे, खनिजे आहेत, सगळी जीवनसत्व मिळणार आहेत. दुधाच्या तुलनेनं याच्यामध्ये कार्बोदक कमी आहेत आणि पनीरचा ग्लायसेमिक इंडेक्स दुधापेक्षा देखील कमी आहे. त्यामुळे पनीर खाऊन आपल्या रक्तातील साखर खूप जास्त वेगानं अजिबात वाढणार नाही. त्यामुळे आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही पनीरचा तुमच्या आहारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे समावेश करू शकता. पुढचा महत्वाचा पदार्थ आहे जो आपण खाऊ शकतो तो म्हणजे चीज. चीज देखील दुधापासून बनलेला मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन असलेला अत्यंत चांगला पदार्थ आहे. याची ग्लायसेमिक इंडेक्स अजून कमी आहे, 10 एवढीच ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्यामुळे चीज खाल्ल्यानं लागलीच रक्तातील साखर वेगानं वाढत अजिबात नाही. मात्र दुसरा एक तोटा या चीजचा आहे तो म्हणजे चीज मध्ये मुबलक प्रमाणामध्ये मीठ आणि चरबीचं प्रमाण आहे. त्यामुळे इथं आपल्याला कुठेतरी सावध होण्याची गरज आहे. चीज खात असताना त्याचं प्रमाण आपल्याला कमी असणं महत्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला चीज खायचंय तेव्हा इतर चरबीयुक्त पदार्थ कमी करून किंवा मिठाचे पदार्थ, मिठाचं प्रमाण आहारातलं कमी करून तुम्ही एखाद्या दिवशी आठवड्यातून 2-3 वेळा सहजपणे एका वेळेला चीजचा एक छोटासा ठोकळा अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता.
आता दुधाचा दुसरा तोटा असा आहे की दुधामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फॅट आहे, चरबी आहे, ज्याला आपण सॅच्युरेटेड फॅट असं म्हणतो, संपृक्त कार्बोदके असं म्हणतो, ज्याला आपण कोलेस्ट्रॉल असं देखील म्हणतो। मग ह्या जास्तीच्या कोलेस्ट्रॉलमुळे आपल्याला बीपीचा, शुगरचा, पॅरालिसिसचा किंवा अजून वजन वाढण्याचा देखील धोका जास्त होऊ शकतो। याला देखील चांगला पर्याय आहे, तो म्हणजे तुम्ही कमी फॅट असलेलं दूध घेणं। जर त्याच्यामध्ये आपण विचार केला तर म्हशीचं दूध आणि गाईचं दूध असा दोन प्रकार असतो। म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं, गाईच्या दुधामध्ये मात्र तुलनेने हे फॅटचं प्रमाण कमी असतं। त्यामुळे तुम्ही संपूर्ण साईसहित असणारं संपूर्ण चरबीयुक्त दूध, ज्याला आपण होल मिल्क असं म्हणतो, ते घेण्याच्या ऐवजी स्किम्ड मिल्क किंवा टोन्ड मिल्क म्हणजे ज्या दुधामधलं चरबीचं प्रमाण कमी केलेलं आहे असं तुम्ही घेऊ शकता। आता हे कुठे मिळतं तर बाजारात सगळ्यांना स्किम्ड किंवा टोन्ड प्रक्रिया केलेलं दूध मिळणं शक्य नसतं, पण घरच्या घरी आपण दूध फ्रीजमध्ये ठेवून त्याची साय वर येऊ द्यायची आणि खालचं जे साय विरहित दूध आहे त्याचा आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करू शकतो। ते किती प्रमाणात घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठल्या वेळेला घ्यायचं हे तुम्हाला सांगणारच आहे। मित्र हो, म्हशीच्या 100 ml दुधामधून आपल्याला साधारण 6 ते 7 ग्रॅम इतके फॅट मिळतात, तर गाईच्या 100 ml दुधामधून आपल्याला साधारण 3 ते 4 ग्रॅम इतके फॅट मिळतात। पण जेव्हा तुम्ही दुधातल्या फॅटचं प्रमाण या माध्यमातून अशा प्रकारे कमी करून घेता तेव्हा तुम्हाला एक महत्वाचा तोटा होतो, तो म्हणजे जेव्हा तुम्ही फॅट काढलेलं दूध घेता किंवा कमी फॅट असलेलं दूध घेता तेव्हा तुमचं पोट त्या मानानं लवकर भरत नाही, जास्त वेळासाठी ते भरल्यासारखं राहत नाही, त्यामुळे लगेचच तुम्हाला भूक लागण्याची शक्यता असते। त्यामुळे दुधामध्ये कोलेस्ट्रॉल आहे अशा आजारामध्ये ते घ्यावं का याचं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका। इतर सगळे फायदे होत असताना फक्त कोलेस्ट्रॉल आहे म्हणून दूध नाकारणं हे अत्यंत चुकीचं आहे। मात्र घेत असताना ते कमी चरबीचं किंवा साय काढलेलं दूध असावं हे मात्र आवर्जून लक्षात ठेवा। आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही कमी चरबीचं किंवा चरबी विरहित दूध घेता तेव्हा त्याच्यामधलं प्रोटीन, व्हिटॅमिन B12, कॅल्शियम किंवा इतर पोषक घटक अजिबात कमी होत नाहीत, त्यांच्यावर ते अजिबात त्याचा परिणाम होत नाही। आता पाहूया पुढचा महत्वाचा मुद्दा, दिवसभरामध्ये दूध किती प्रमाणामध्ये आणि किती वेळा कुठल्या स्वरूपामध्ये घ्यावं। तर मित्र हो, दिवसभरामध्ये 2-3 वेळा तुम्ही दुधाचं किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू शकता। मग अशा वेळी तुम्ही एका वेळेला 1 कप दूध किंवा 1 कप दही किंवा 1 ग्लास ताक किंवा चीजचा एक छोटासा ठोकळा किंवा पनीरचे छोटे छोटे 4-5 पीस तुम्ही आवर्जून खाऊ शकता। नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो। पुढचा महत्वाचा मुद्दा आहे दुधासोबत काय घ्यावे काय नाही। दुधासोबत कधीही तुम्ही खारी, टोस्ट, बिस्किटे किंवा अजून कुठले कार्बोदक अजिबात घेऊ नका। दुधामध्ये साखर अजिबात टाकू नका। दुधाला जर तुम्हाला गोडवा आणायचाच असेल तर नैसर्गिक गोडवा त्याला आणा, त्यासाठी तुम्ही मनुके टाकू शकता किंवा अंजीरचे छोटे छोटे तुकडे करून टाकू शकता किंवा खारकीची पावडर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल। यासोबतच जर तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, कोलेस्ट्रॉल वाढलेला असेल, पॅरालिसिस झालेला असेल किंवा अजून काही वजन वाढलेलं असेल तर अशा वेळी दुधासोबत तुम्ही चपाती किंवा भाकरी अजिबात घेऊ नका। पुढचा महत्वाचा मुद्दा, दुधाचं अतिसेवन केल्यानंतर काय त्रास होऊ शकतो का? अति तिथं माती आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। दिवसभरामध्ये तुम्ही साधारण 300 ते 400 मिलीलिटर इतकं दूध सहजपणे घेऊ शकता। त्याच्यापेक्षा जास्त सेवन केलं तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या पचनशक्तीवरती होऊ शकतात, त्यामुळे ही देखील खबरदारी आपण घेतलीच पाहिजे। त्याचं कारण असं की दुधामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फायबर आहे, कमी प्रमाणामध्ये आयर्न, लोह आहे, त्यामुळे जे लोक त्यांच्या आहारामध्ये दुधाचा खूप जास्त प्रमाणामध्ये वापर करतात अशा लोकांना बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता किंवा ॲनिमिया, रक्तक्षय होण्याची शक्यता देखील जास्त वाढते। त्यातल्या त्यात लहान मुलाला जर तुम्ही जेवणाच्या वेळेला साखर टाकलेलं दूध देत असाल तर अशा वेळी ते मूल कधीच पूर्ण जेवण करणार नाही, पूर्ण आहार त्याला जाणार नाही, त्याचं पोषण व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे ते बाळ व्यवस्थित वाढणार नाही, कारण फक्त त्याला दूध साखरेची सवय लागलेली आहे। यासोबतच बरीच बाळं दूध साखर पिल्यानंतर चूळ भरत नाहीत किंवा वरून पाणी पित नाहीत, त्यामुळे अशा बाळांना दात किडण्याची शक्यता देखील जास्त असते। बरेच लोक रात्री साखरयुक्त दूध पिऊन झोपतात आणि त्याच्यानंतर ते काहीच चूळ भरत नाहीत किंवा पाणी पित नाहीत, अशा वेळी देखील दाताच्या हिरड्याच्या समस्या वाढण्याची शक्यता देखील जास्त असते। पुढचा महत्वाचा मुद्दा आहे दूध गरम घ्यावे का थंड घ्यावे। जर तुम्ही दिवसा दूध घेत असाल तर तुम्ही थंड किंवा गरम किंवा कोमट दूध कुठल्याही प्रकारचं दूध सहजपणे घेऊ शकता। मात्र रात्री दूध घेत असताना तुम्हाला काळजी घ्यायची की ते कोमट असावं किंवा थोडंसं गरम असावं, कारण जर तुम्ही रात्रीच्या वेळेला थंड दूध घेतलं तर तुम्हाला झोपेच्या समस्या किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात। सोबतच असा देखील अभ्यास आहे की कोमट दुधामुळे ऍसिडिटी कमी होण्यासाठी देखील मदत होते। पुढचा मुद्दा आहे की निरस किंवा कच्चं दूध घ्यावं का, म्हणजे धार काढल्या लगेचच ते दूध घेणं
अशी देखील चूक तुम्ही करू नका, कारण त्या दुधामध्ये काही घातक जंतू जीवाणू असण्याची शक्यता असते. ते गरम केल्यानं किंवा त्याला उकळल्यानं कमी होतात आणि संसर्ग जो होणार आहे दुधापासून तो आपल्याला कमी होणार आहे. जसं की दूध काढणाऱ्याच्या हातामधून आलेला संसर्ग असेल, दूध इकडून तिकडे वाहून नेत असताना दूध ज्या भांड्यामध्ये ठेवले तिथला संसर्ग आहे, अशा प्रकारच्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी कधीही तुम्ही कच्चं किंवा निरसं दूध घेऊ नका. ते तापून किंवा उकळूनच त्याचं सेवन तुम्ही करा. चा मुद्दा आहे दूध कुठल्या वेळेला घेतलेलं चांगलं, सकाळी घेतलेलं चांगलं का संध्याकाळी घेतलेलं चांगलं. जर तुम्ही सकाळी कुठल्याही प्रकारचा चांगला व्यायाम करत असाल तर तुम्ही व्यायाम होऊन आल्यानंतर साधारण अर्धा एक तासांनी तुम्ही दुधाचं सेवन चांगल्या पद्धतीने करू शकता आणि त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. किंवा तुम्हाला दिवसभरामध्ये कुठेतरी खूप जास्त शारीरिक श्रम करावं लागतंय आणि मध्ये तुम्हाला काहीतरी भूक लागली, अशा वेळी देखील दूध तुम्हाला चांगलं मदत करणार आहे. पण मात्र रात्रीत जर तुम्ही दूध घेत असाल तर तुम्हाला झोपण्यासाठी याचा चांगला फायदा होईल. त्यामुळे झोपेच्या कुठल्या तक्रारी येत असतील, रात्री अचानकपणे पायाला गोळा येत असेल, रात्री अचानक तुम्हाला भूक लागत असेल किंवा थकवा जाणवत असेल, बऱ्याचदा आपण पेशंटला सांगतो की सायंकाळी 6-6:30 तुम्ही जेवण करा. लवकर जेवण केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना भूक लागू शकते. अशा वेळी दूध हा एक चांगला पर्याय आहे. यासोबतच रात्री दूध पिल्यानं मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रिप्टोफानमुळे चांगली झोप येण्यासाठी देखील मदत होते. पुढचा मुद्दा आहे थायरॉइड या आजारामध्ये दूध घ्यावं का, चांगलं असतं का. तर दुधामध्ये असणारं आयोडीन आणि व्हिटॅमिन डी यामुळे थायरॉइड या आजारामध्ये दूध हे वरदान आहे. परंतु हे घेत असताना थायरॉइडची जी औषधं असतात, खास करून लिओथायरॉक्सिन नावाचं औषध जर तुम्हाला चालू असेल तर या औषधाच्या सोबत तुम्ही दूध कधीच घेऊ नका, कारण दुधामध्ये असणारे जे कॅल्शियम आहे ते ह्या औषधाच्या शोषणामध्ये काहीतरी बाधा आणू शकतं. त्यामुळं औषधासोबत दूध घेऊ नका. औषधाच्या आधी किंवा नंतर तुम्ही 1 तासानं दूध घ्यावं. युरिक ऍसिड वाढला असेल, संधिवात गाऊटचा आजार असेल तर दूध फायदेशीर ठरू शकतं का, तर नक्कीच कमी फॅट असलेलं दूध तुम्ही घेतलं तर याचा चांगला फायदा होईल. कारण अभ्यास असा सांगतो की कमी फॅट असलेलं दूध शरीरातील रक्तातील युरिक ऍसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतं आणि त्याच्यामुळे वेदना असेल, सूज असेल, दाह असेल हा देखील चांगल्या प्रकारे कमी होतो. पुढचा मुद्दा आहे हळद आणि दूध घ्यावं का, ते कधी घ्यावं. हळद आणि दूध घेण्याची चांगली वेळ ती म्हणजे रात्रीच्या वेळेला झोपत असताना किंवा झोपण्याच्या 1 तास अगोदर तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे घेऊ शकता. कसं बनवायचंय हळद दूध. 1 कप दूध तुम्हाला कोमट करायचं आहे किंवा थोडंसं गरम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे. जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही खारकेची पावडर किंवा 1-2 काळे मनुके चांगले बारीक करून त्याच्यामध्ये टाकू शकता. बारीक किंचित गोडवा येईल आणि तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. याच्यामुळे काय होईल, दुग्ध शर्करा योग असं म्हणणार नाही मी, दूध हळद योग म्हणेन. कारण दुग्ध शर्करा हा अतिशय वाईट योग आहे. कारण दुधामध्ये जेव्हा तुम्ही साखर टाकता तेव्हा दुधाची जी काही फायदे व्हायचे त्याच्यापेक्षा तोटा तुम्हाला होणार आहे, लक्षात ठेवा. कारण साखर ही धोकादायक आपल्या शरीरासाठी. त्यामुळं बिना साखरेचं नैसर्गिक चवीचं तुम्ही दूध घ्या. या हळद दुधामध्ये मुबलक प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, त्याच्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते, शरीरातले संसर्ग कमी होण्यासाठी मदत होतो. वारंवार होणारी सर्दी, खोकला, ॲलर्जी असेल याचं देखील प्रमाण कमी होतं. पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. लिव्हरचं आरोग्य चांगलं राहतं, मेंदूचं आरोग्य चांगलं राहतं, स्मरणशक्ती सुधारते, स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होतो, हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, रक्तातील साखर देखील कमी करण्यासाठी मदत होते. जर संधिवात असेल किंवा कुठेही शरीरामध्ये कुठल्याही प्रकारच्या वेदना होत असतील तर त्या देखील कमी होण्यासाठी या हळदीच्या दुधानं फायदा होतो. हळदीचं दूध अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल प्रॉपर्टी असल्यामुळं संसर्गाच्या काळामध्ये जर आपण घेत असू तर आजारातून लवकर दुरुस्त होण्यासाठी आपल्याला मदत होते. याशिवाय या हळदीच्या दुधामुळे आपल्या त्वचेचं आणि केसांचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी अतिशय नैसर्गिक मदत होते. आणि आता पाहूया सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे दूध कोणी पिऊ नये. ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे, म्हणजेच दुधामध्ये असणाऱ्या लॅक्टोज नावाच्या शुगरची ॲलर्जी आहे किंवा दुधामधल्या कॅसेन नावाच्या प्रोटीनची ॲलर्जी आहे, दूध खाल्ल्यानंतर ज्यांना पोटामध्ये गॅस होतो, खूप गच्च होतं, दूध खाल्ल्यानंतर किंवा पिल्यानंतर अंगावरती रॅश येते, खाज सुटते किंवा गांधी येतात किंवा संडास उलटी होते, अशा लोकांनी त्यांच्या आहारातून दूध आवर्जून वर्ज करावे. अशा लोकांच्यासाठी एक चांगला पर्याय आहे, तो म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थांच्या पासून बनवलेलं दूध आहे. त्याच्यामध्ये सोया मिल्क आहे, आल्मंड म्हणजे बदाम मिल्क आहे, कोकोनट म्हणजे नारळाचं दूध आहे आणि राईस मिल्क म्हणजेच तांदळाचं दूध हे देखील तुम्हाला जर उपलब्ध होत असेल सहज पद्धतीनं. या दुधांच्या किमती देखील जास्त असतात, त्या आपल्याला परवडतील का नाही याचा विचार करून आपण याचा आवर्जून समावेश करावा. नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल. आता वेळ आलेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीमधून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कोणतं आहे तुम्ही कमेंटमध्ये आवर्जून कळवा.
तर नक्कीच मित्र हो, ही सगळी माहिती तुम्हाला उपयुक्त वाटलीच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची महत्वाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी व्हिडिओ बनवत असतो. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं समाधान वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील दुधाची ताकद कळेल. ते त्यांच्या आहारामध्ये अशा पद्धतीने दुधाचा समावेश करतील, त्यांना त्याचा फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.